सकल हिंदवी स्वराज्य मराठी हिंदुत्व बातमीमध्ये या चांदोली विधानसभेचे हिंदुत्ववादी आमदार दिलीप भाऊसाहेब लांडे आणि त्यांचे चिरंजीव प्रयाग दिलीप लांडे हे दोघं आज वडील आणि मुलगा आज आपल्या समोर आलेले आहेत। आणि तसं बघायला गेलं तर शैला मामी इथून उमेदवारी आहे 163 मधून, त्यांचा विजय पक्का आहे। का दिलीप मामा तुम्हाला माहिती असेल की 33 वर्षांनी आपण मामींची सीट किचनगाव बैलबाजा इथून निवडून आणलेली मामा, तेव्हा तर आपल्याकडे मोठं आव्हान होतं। तर तुम्ही एक आमदार आहे, आमदार असूनही तुम्हाला मामी निवडून येणार, धर्मपत्नी निवडून येणार तुमची, पण तरी पण तुम्ही प्रचार करताय, लोकांचा आशीर्वाद घेतात, ह्याचं महत्त्वाचं कारण काय? राजकारणामध्ये ज्यावेळी मी प्रवेश केला त्यावेळी 1986-88 पासून सुंदरबाग असेल, काजूबाग असेल, बैलबाजार असेल, या विभागातील लोकांनी एका विश्वासाने आणि एका श्रद्धेने आणि मेहनतीने मला या राजकारणामध्ये मोठं केलेलं आहे। आणि ज्या लोकांनी मेहनतीने विश्वासाने मोठं केलेलं आहे, त्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहे, त्यांच्या चरणावरती हमेशा नतमस्तक झालं पाहिजे। म्हणून या ठिकाणी लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी, लोकांचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेणे अनेक वर्ष माझ्या परिवाराचे आहे, त्या परिवाराचं दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो। म्हणून आपली सीट निवडून येणार आहे, लोक आपल्याला मतं देणार आहेत म्हणून लोकांना विसरणं हे चुकीचं होईल। म्हणून या ठिकाणी सर्वात प्रथम ज्या लोकांनी लहानपणापासून मोठं केलं, एका रिक्षाचालकाचा आमदार बनवलं, त्या लोकांच्या चरणावरती नतमस्तक होणं हे माझं कर्तव्य आहे। माणसाने कर्तव्य विसरलं सर्व विसरत जातं, पण आपलं कर्तव्य, आपली जिम्मेदारी आणि ज्यांचा श्रद्धा भक्ती आपल्या डोक्यावरती आहे, ज्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती आहे, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहे। दिलीप मामा, चांदोली विधानसभेमध्ये 9 उमेदवार उभे आहेत, तर 9 उमेदवार निवडून येण्यासाठी तुमची धडपड चालू आहे। काल पण बघितलं आपण की हिंदुत्ववादी उपमुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव संभाजीराव शिंदे साहेब येऊन गेले, त्यांनी पण धडाकेबाज भाषण केलं। तर 9 उमेदवार निवडून येण्यासाठी तुम्हाला किती अपेक्षित आहे? या चांदोली विधानसभेमध्ये आपल्या शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या रिपाईचे किती उमेदवार निवडून येतील दिलीप मामा? 20 वर्ष झालं नव्हतं ते 3.5 वर्षात 3 वर्षात करून दाखवलं। आणि त्यामुळं 2019ला 409चा जो आशीर्वाद होता तो आता 21,000पर्यंत गेलेला आहे। तो लोकांचा विश्वास केलेला, विभागाचा विकास आणि लोकांचा मान सन्मान देत असताना, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना लोकांना विश्वासात घेऊन गेलेलं काम, याच एका श्रद्धेवरती, याच एका भक्तीवरती लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे, दर्शन दिलेलं आहे। त्यामुळं या चांदिवलीमध्ये जे 21,000चं लीड आहे, त्याच ताकदीवरती चांदिवलीमध्ये सर्व महायुतीचे नगरसेवक निवडून येतील असा मला लोकांवरती विश्वास आहे आणि लोकांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती आहे। म्हणजे नक्कीच शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि रिपाईचा महापौर बसेल। महायुतीचा महापौर सनातन धर्माचा भगवा ध्वज हा मुंबई महानगरपालिकेला करतो आणि सनातन धर्माच्या भगवा ध्वजाच्या माध्यमातून लोकांच्या आशीर्वादाने मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा महापौर बसेल हे आपल्याला या ठिकाणी ठामपणे सांगा। धन्यवाद दिलीप मामा। आपण बघितलं असेल एक छोटासा प्रश्न, प्रयाग दिलीप लांडे पण आपल्याबरोबर आहेत, कारण त्यांचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे की मामांच्या भाषणाच्या अगोदर जर कोण भाषण करत असेल व्यासपीठावर तर प्रयाग लांडे, प्रयाग तुम्हाला काय वाटतं की किती लीडनी आपल्या शैला मामी लांडे म्हणजे तुमची आई साहेब निवडून येतील? गेल्या 25 वर्षापासून माझ्या वडिलांनी विभागाचा केलेला विकास असेल किंवा लोकांना जो सन्मान दिलेला आहे, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमच्या संपूर्ण परिवाराने जे काम केलेलं आहे हे सर्व लक्षात घेऊन किती निर्णय येणार हे सांगू शकत नाही, परंतु एकदा नक्कीच पुन्हा एकदा हा जो विकासाचा वारसा त्यांनी पुढे चालू करण्याचं काम केलेलं आहे ते काजूपाडा सुंदरबागमध्ये करतं आणि नक्कीच हा विकासाचा वारसा, सन्मानाचा वारसा पुढे चालण्याचं काम नक्की करते आणि पुन्हा एकदा मागण्या दुसऱ्यांदा महानगरपालिकेमध्ये पाहिजे। धन्यवाद दिलीप मामा आणि प्रयाग लांडे, आपलं खूप खूप धन्यवाद। आणि नक्कीच अपेक्षा आहे
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचा जो धनुष्यबाण आहे तो धनुष्यबाण चालेल आणि परमपवित्र भगवा ध्वज ह्या मुंबई महानगरपालिकेवर नक्कीच फडकेल. कॅमेरामॅन सतीश नाटेकर, मी प्रकाश रुक्मी रघुनाथ सावंत, संतोषी माता मंदिर, सुंदरबाग.